जर तुम्हालाही घर बसल्या तुमच्या जमिनीचा नकाशा पाहायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही घर बसल्या तुमच्या जमिनीचा नकाशा जो काय आहे तो कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. हा बघण्यासाठी आपण जाऊया आपल्या कम्प्युटर स्क्रीनकडे. यासाठी आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे भूनक्षा आणि एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला पहिली वेबसाईट दिसेल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याची लिंक जी काय आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं स्टेट दिसेल, तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. रुरल कॅटेगरीमध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, रुरल की अर्बन आहे. रुरल म्हणजे तुमच्या गावाचा नकाशा असेल, तुमच्या जमिनीचा नकाशा असेल तर रुरल सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्हाला शहरामध्ये असाल तुम्हाला अर्बन सिलेक्ट करायचं आहे. तर आपण रुरल इथे सिलेक्ट करत आहे. जिल्हा तुमचा कोणता आहे, तो जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका, त्या जिल्ह्यामध्ये तालुका कोणता आहे तो इथे सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला. त्या तालुक्यामध्ये गाव तुमचं इथं परत तुम्हाला निवडायचं आहे, कोणतं गाव आहे ते. यानंतर तुम्हाला इथं पूर्ण नकाशा जो काय आहे तो गावाचा इथं दिसून येईल. याच्यामध्ये जर तुम्हाला प्लॉट नंबर माहित असेल तर सिलेक्ट करायचं आहे प्लॉट नंबर. सगळे इथे प्लॉट नंबर तुम्हाला दिसतील इथं. अथवा इथे तुम्ही टाईप पण करून तुमचा नकाशा मिळू शकता. इथे टाईप केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल हा तुमचा नकाशा जो आहे तो प्लॉट नंबर टाईप केल्यानंतर इथे दिसून येईल असा. इथे तुम्हाला खाली दिसेल डाव्या साईडला कोपऱ्यात की प्लॉट इन्फो दिसेल तुम्हाला. हा सर्वे नंबर काय आहे, टोटल एरिया किती आहे, पोट खराबा किती आहे आणि याचा ओनर कोण आहे, हा पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे ह्या डाव्या कोपऱ्यात दिसून येईल. त्याच्याच खाली तुम्हाला मॅप रिपोर्ट म्हणून एक ऑप्शन दिसत आहे, तिथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तो तेवढाच नकाशा जो काय तुम्हाला पूर्ण इथं दिसून येईल पीडीएफ स्वरूपात. तर इथे आल्यानंतर तुम्हाला डाव्या कोपऱ्यामध्ये इथे एक झाडाचं सिम्बॉल दिसतंय, इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे लेयर्स दिसतात, तर पूर्ण लेयर जे काय आहेत ऑल सिलेक्ट करायचे आहेत. ह्या सिलेक्ट केल्यानंतर परत तुम्हाला ह्या 3 डॉट लाईनवरती सिलेक्ट करून मागे यायचं आहे आणि शो रिपोर्ट ऑन पीडीएफ ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. हे केल्यानंतर तुम्हाला काय दिसेल की तुम्हाला पूर्ण जो तुमचा नकाशा आहे त्या नकाशाचे विथ तुम्हाला डायमेन्शन्स म्हणजेच तुम्हाला लेंथ तुम्हाला दिसून येईल इथं किती किती आहे ती. आणि इथे तुम्हाला सिम्बॉल दिसतोय डाउनलोडचा, इथे क्लिक करून हा नकाशा जो काय आहे तो तुम्ही डाउनलोड घर बसल्या करू शकता.